श्री गणेश पुराण कथासार अध्याय 31 शेषांची कथा। श्री गणेशाय नमः। ब्रह्मदेवांनी व्यासांना आणखी एक कथा सांगितली. म्हणाले, महोदय, एके दिवशी भगवान शंकर कैलासावरील रम्य उपवनात विश्रांती घेत होते. त्यावेळी पार्वतीही तिथे होत्या. तेवढ्यात काही देव, गंधर्व, अप्सरा व किन्नर प्रभूंच्या दर्शनास आले. त्या सर्वांनी त्यांची पूजा केली, त्यांचे भावपूर्ण स्तवन केले. ते पाहून शेषांच्या मनात मत्सर उत्पन्न झाला. ते स्वतःशीच म्हणाले, सर्वजण शिवजींनाच मान देतात, त्यांचेच गुणगान करतात, पण मीही सर्वश्रेष्ठ आहे, शक्तिमान आहे. मी पृथ्वीला मस्तकी धारण करून तिला स्थैर्य दिले आहे. माझ्यामुळेच देवांना अमरत्व प्राप्त झाले आहे. शिवाय मी शिवमस्तकावर विराजमान असूनही कोणी माझ्याकडे पाहत नाही. याला काय म्हणावे? ते मनोगत शिवजींना तत्काळ समजले. ते ताडकन उभे राहिले आणि आपल्या मस्तकाला जोराने हिसका दिला. त्यामुळे शेष खाली पडले. ते गडगडत ठेचकाळत कैलासावरून थेट भूलोकी येऊन आदळले. जखमांनी त्यांचे सर्वांग रक्तबंबाळ झाले होते. शक्तिहीन अवस्थेत ते बराच काळ निचेष्ट पडून होते. हे सर्व का घडले याची त्यांना क्षणार्धात कल्पना आली. त्यांचा गर्व उतरला. तेवढ्यात नारदांचे आगमन झाले. त्यांनी त्यांची विचारपूस केली. देहपीडेमुळे त्यांना काही बोलताच येत नव्हते. तेव्हा नारद म्हणाले, सर्पराज, शिवजींनी तुमचा त्याग केल्यामुळे तुम्हाला मनस्वी दुःख होत आहे, हे मी जाणतो. आता गणेशाय नमः या षडक्षरी मंत्राचा सातत्याने जप करा. त्यायोगे गणपतीची कृपा होऊन तुम्ही पूर्वीप्रमाणे सामर्थ्यवान व्हाल. तुम्हाला पूर्वीचे मानाचे स्थान प्राप्त होईल. त्यांच्या वचनावर पूर्ण श्रद्धा ठेवून शेषांनी गणपतींच्या षडाक्षरी मंत्राचा 1000 वर्ष जप केला. त्याच्या तपश्चर्येने ते प्रभू प्रसन्न झाले. त्यांनी शेषांना दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा ते म्हणाले, गणाधीश, तुम्ही सर्वसाक्षी आहात, सर्वेश्वर आहात, सर्वज्ञ आहात. मी बलहीन झालो आहे, पृथ्वीचा भारही नीट पेलू शकत नाही. तरी कृपा करून मला पूर्वीप्रमाणे सामर्थ्यवान करा. तुमच्या ठायी असलेली माझी भक्ती सतत वृद्धिंगत हो आणि शिवजींची माझ्यावर निरंतर कृपादृष्टी राहो. गणपतींनी तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला व त्यांना आपल्या विराट स्वरूपाचे दर्शन घडवले. त्या दर्शनाने ते धन्य झाले. त्यांनी आपल्या तपश्चर्याच्या ठिकाणी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. ते गणपती धरणीधर म्हणून प्रसिद्ध झाले. गणेश कृपेने शेष हरिहरांना प्रिय झाले. गणपतींनी आपल्या पोटाभोवती वेढून त्यांना सन्मानित केले. अशा प्रकारे श्री गणेश पुराण कथासार यातील अध्याय 31 समाप्त होत आहे. श्री गणेश पुराण कथासार यातील अध्याय 32 कश्यपांना सृष्टी निर्मितीचे वरदान. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, महर्षी, प्रलय काळानंतर गणपतींच्या आदेशानुसार मी सृष्टी निर्मितीस प्रारंभ केला. मी संकल्पाने सर्वप्रथम सप्तऋषींना उत्पन्न केले. त्यांची नावे अशी आहेत: कश्यप, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ, भरद्वाज, अत्री आणि विश्वामित्र. हे सर्व ऋषी माझे मानसपुत्र होत. ते महाज्ञानी होते. मी त्यांना सृष्टी निर्मितीत सहाय्य करण्यास सांगितले. माझ्या सूचनेनुसार कश्यपांनी 1000 वर्ष एकाक्षर मंत्राचा जप केला. त्यामुळे प्रसन्न झालेल्या गणपतींनी त्यांना वर मागण्यास सांगितले. तेव्हा ते म्हणाले, देवा, मला तुमच्यासारखे एक पुत्र व्हावेत आणि सृष्टी निर्मितीच्या कार्यात सहाय्यभूत होण्यासाठी आवश्यक असलेले नैपुण्य, सामर्थ्य व संपन्नता प्राप्त व्हावी. गणपतींनी त्यांना तसे वरदान दिले. कश्यपांना दिती, आदिती, दनु, क्रतू, विनता अशा 14 स्त्रिया होत्या. दितींपासून दैत्य निर्माण झाले. अदितींपासून आदित्य, देव, गंधर्व यांचा जन्म झाला. दनूंना जे पुत्र झाले तेच दानव होत. अन्य स्त्रियांपासून यक्ष, किन्नर, राक्षस, सिद्ध, चारण, गुह्यक, पृथ्वी, पर्वत, नद्या, समुद्र, वृक्ष, वेली, पशु, पक्षी, धान्य, रत्ने, माणके, मोती, धातू, कृमी, कीटक, सर्प यांची उत्पत्ती झाली. अशा प्रकारे अनंत सृष्टी आकारास आली. ती सृष्टी पाहून कश्यपांना खूपच आनंद झाला. या सृष्टी विकासाला गणपतींची कृपाच कारणीभूत आहे याची त्यांना पूर्ण कल्पना होती. म्हणूनच आपल्याला लाभली तशी आपल्याला
पुत्रांनाही गणेश कृपा लाभावी असे त्यांना सारखे वाटत असे. ते साध्य करण्यासाठी त्यांनी आपल्या पुत्रांना त्यांच्या योग्यतेनुसार एकाक्षरी, पंचाक्षरी व षडाक्षरी गणेश मंत्राचा उपदेश केला. पितृ आज्ञेनुसार ते सर्वजण एकांत स्थानी गेले. त्यांनी 1000 वर्ष उत्कटतेने आराधना केली. गणपतींनी त्या सर्वांना वेगवेगळ्या रूपांनी दर्शन दिले. त्यांच्या दर्शनाने ते कृतकृत्य झाले. त्यांनी गणपतींना वंदन केले, त्यांची भावपूर्ण स्तुती केली. त्या सर्वांचा मनोभाव पाहून ते प्रभू अधिकच प्रसन्न झाले. ते म्हणाले, कश्यप पुत्रांनो, तुमची सेवाभक्ती पाहून मी परम संतुष्ट झालो आहे. मी तुम्हाला व देवांनाही दुर्लभ असलेल्या विविध रूपांनी दर्शन दिले आहे. आता इष्टवरदाने मागून घ्या. गणपतींनी कश्यप पुत्रांना हवी ती सर्व इष्टवरदाने दिली व म्हणाले, तुम्ही ज्या स्तोत्राने माझे स्मरण केलेत त्या स्तोत्राचे त्रिकाल पठण केल्याने उपासकाच्या सर्व विघ्नांचे निरसन होईल. त्याला सर्व कार्यांमध्ये यश मिळेल. विद्यार्थी विद्यासंपन्न होईल. संततीची इच्छा असणाऱ्याला संतती होईल. जो कोणी या स्तोत्राचे 21 वेळा पठण करेल त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. कश्यपांच्या पुत्रांनी आपापल्या तपश्चर्येच्या ठिकाणी गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून रत्नखचित मंदिरे बांधली. ते गणपती विविध नावांनी प्रसिद्ध झाले. ती नामे एकत्र करून मी श्री गणेश सहस्र नामावलीची रचना केली. त्या नामावलीतून अत्यंत उपयुक्त व शीघ्र फलदायी अशी 12 नामे निवडून जगाच्या कल्याणासाठी मी श्री गणपती स्तोत्राची रचना केली. त्याचा प्रारंभ स जयती सिंदूर वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम वासर मणिरेव तमसा राशे नशयती विघ्न नाम असा आहे. या स्तोत्राचा अभ्यास करताना विवाह प्रसंगी व संकटसमयी पाठ केल्याने श्री गणपतींच्या कृपेने सर्व बाधांचे निवारण होऊन कार्यात सफलता मिळेल. हा सर्व कथाभाग सांगून भृगु ऋषी सोमकांतांना म्हणाले, राजा, ब्रह्माजींनी व्यासांना जे गणेश पुराण सांगितले त्याचा हा पहिला भाग मी तुम्हाला निवेदन केला आहे. या भागाला उपासना खंड म्हणतात. गणेश पुराणाचा जो उर्वरित भाग आहे त्याला क्रीडाखंड म्हणतात. तो भागही तुम्हाला श्रवण करायचा आहे का? सोमकांत म्हणाले, ऋषीवर्य, तुमच्याकडून श्री गणेश पुराण ऐकायला मिळणे ही माझ्यासाठी थोर पर्वणी आहे. श्री गणपतींचे महात्म्य कितीही श्रवण केले तरी मनाचे समाधान होत नाही. म्हणून क्रीडाखंडासहित संपूर्ण पुराण सांगण्याची कृपा करा. तेव्हा भृगूंना परम संतोष वाटला. राजाच्या जिज्ञासेचे आणि भक्तीचे त्यांना कौतुक वाटले. नैमिषा अरण्यातील यज्ञसत्रात महामुनी सूत शौनकादी ऋषींना श्री गणेश पुराण सांगत आहेत. ते श्रोत्यांना उद्देशून म्हणाले, विद्वजन हो, भृगु ऋषींनी सोमकांतांना सांगितलेले श्री गणेश पुराण अत्यंत प्रासादिक असून जो कोणी याचे श्रद्धाभक्तीने श्रवण पठण करेल त्याची सर्व संकटे नष्ट होऊन तो सुखी होईल. अशा प्रकारे श्री गणेश पुराण कथासार यातील अध्याय 32 व उपासना खंड समाप्त होत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.